आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ते डील करायला आलोय. डील? हो काय ना मॅडम, आजकाल जो दिखताय वही बिकताय. ही आपली एज्युकेशन फील्ड आहे ना, ती पण अपवाद नाहीये. तुम्हाला सांगतो, पालकांना फक्त आहे ना आपण मोठमोठी स्वप्न दाखवायची. त्यांना म्हणायचं की तुमची मुलं तुमची ऍसिड आहे, असं सारखं सांगायचं. मग बघा, पालक आहेत ना त्यांच्या पाल्यासाठी हवा तेवढा पैसा उतायला तयार असतात. अहो तुम्हाला सांगतो ना, मी आहे ना माझ्या या प्रायव्हेट ट्युशन मध्ये ना अशीच माणसं शोधून काढतो. आणि मग हे तुमच्यासारखे ट्रस्टी लोक असतात ना, त्यांच्यासोबत कोलॅबोरेशन करतो. आणि हो, याची संधी, याचा चान्स मी तुम्हाला देणार आहे. म्हणजे बघा, तुम्हाला तुमच्या संस्थेला मुलं मिळणार म्हणजे तुमचा फायदा, आणि आपली कमर्शियल डील होणार म्हणजे माझा फायदा. मग बोला पुढे. अहो मॅडम, पण माझा प्लॅन तर ऐकून घ्या. ज्या लोकांना शिक्षण हा त्यांचा बिझनेसचा भाग वाटतो त्या लोकांना मी माझ्या नजरेसमोरही धरत नाही. आय सेड आउट. ओके. काय चाललंय? आज तरी आपल्याला हवा तसा कॅन्डिडेट मिळणार आहे की नाही? मॅम, अजून बरेच कॅन्डिडेट बाहेर आले आहेत. नेक्स्ट कोण आहे? यशवर्धन निखारगे. यशवर्धन निखारगे. येस मॅम. प्लीज बसा. मला कळेल का तुम्ही का हसताय? मॅम, मी वास्तवात जगणारा माणूस, त्यामुळे काळ आणि वेळ या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि तुमच्या केबिनमध्ये नेमका काळ आणि वेळ या दोन्ही गोष्टींचा प्रॉब्लेम. म्हणजे मला नाही कळलं. हे तुमचं कॅलेंडर अपडेटेड नाहीये. 2 महिन्यापूर्वीच्याच तारखा वार दाखवत आहे. आणि अजून काय? हे तुमचं घड्याळ 5 मिनिटं मागे. इट्स ओके. 5 मिनिटाने काय फरक पडतोय? खूप फरक पडतो मॅम. आता एखादं रॉकेट 5 मिनिटात 5000 किलोमीटर ट्रॅव्हल करू शकतं, एवढी त्या 5 मिनिटाची ताकद. तुम्ही कुठेतरी खूप महत्वाच्या प्रवासासाठी निघाला असाल आणि जर 5 मिनिटांनी तुमची ट्रेन किंवा फ्लाईट हुकली तर प्रवासच कॅन्सल करायला लागू शकतो. सपोज एखाद्या पेशंटला हार्ट अटॅक आला आणि त्याला वाचवण्यासाठी शेवटची जी 5 मिनिटं असतात ती किती क्रुशल असतात हे तुम्ही एखाद्या डॉक्टरला विचारा. 5 वर्ष खूप मेहनत करून एखाद्या ऑलिम्पिकमध्ये धावणाऱ्या धावपटूचाही प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण 0.01 सेकंदांनी सुद्धा त्याला दुसरा कोणीतरी हरवून जाऊ शकतो. अजून बरीच आय एम सॉरी मॅम, तुम्ही म्हणाल हा इथे इंटरव्ह्यूसाठी आलाय का आम्हाला शिकवायला आलाय? तुम्ही शिकवायलाच आलेला आहात. फक्त तुम्हाला विद्यार्थ्यांना शिकवायचंय. मला सांगा, शिक्षणाबद्दल तुमचं काय मत? एक चांगला समाज घडवण्यासाठी एक चांगला माणूस बनवण्याचा मार्ग. म्हणजे शिक्षणाने समाज बदलू शकतं असं म्हणायचंय तुम्हाला? तशी माझी श्रद्धा आहे मॅम. तरीही असं वाटतं मला, तुम्हालाच आम्ही ही नोकरी का द्यावी? कारण मॅम, जशी मला नोकरीची गरज आहे तशीच तुम्हाला एका चांगल्या शिक्षकाची गरज आहे. जर आम्ही तुम्हाला ही नोकरी दिली तर पुढच्या 5 वर्षात तुम्ही स्वतःला कुठे पाहताय? कुठेच नाही. का? मॅम, मी तुम्हाला सांगितलं ना, मी फक्त वास्तवात जगणारा माणूस. माझ्यासाठी वर्तमान काळ खूप महत्वाचा. त्यामुळे मी आत्ता ही नोकरीची गरज असल्यामुळे प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण द्यायचा प्रयत्न करणार. पुढे त्या प्रयत्नांना यश येतंय की नाही हे काळ आणि वेळ ठरवणार. त्याबद्दल मी आत्ताच बोलून आत्ताचाही आपला वेळ का वाया घालू? मिस्टर यशवर्धन निखारगे,
कॉंग्रॅच्युलेशन्स. मला तुमचा हा प्रामाणिकपणा खूप आवडला. यू आर अपॉइंटेड. मी तुम्हाला आता एक ऍड्रेस देते, तुम्हाला तिथे जाऊन तुमचं अपॉइंटमेंट लेटर घ्यायचं. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. ओम आदिशक्ती आहे नमा. थँक्यू सो मच मिस्टर देसाई, इतकी आनंदाची बातमी सांगितल्याबद्दल. सगळ्यात पहिले तर तुमचं अभिनंदन. म्हणजे तुम्ही ही केस प्रॉपर हाताळलीत आणि व्यवस्थित लक्ष दिलं म्हणूनच हे सगळं घडू शकलं. हां, तुमच्या टीमला पण माझ्याकडनं स्पेशली थँक्यू म्हणून सांगा बरं का. हो, आपण उद्या ऑफिसमध्ये भेटू. ओके, थँक्यू देसाई. काय झालं सर? अजून एक साखर कारखाना मिळाला. अरे वा, कॉंग्रॅट्स. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन वगैरे ठीक आहे, पण आपली जबाबदारी वाढली आहे. त्या फॅक्टरी रिलेटेड जी काही लोक आहेत त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. त्यामुळे आता आपल्याला जोमाने काम करावं लागेल. सर, आज या फाईलचे सबमिशन आहे. तुमची साईन हवी होती. May I come in, sir? Sir, may I come in? सर, हॅलो सर, ती आत येण्याची परवानगी मागते. हो, या ना प्लीज, या. बसा ना. Hi, sir. हाय. तुम्ही साडीत खूप सुंदर दिसता. Thank you, sir. काही काम होतं का? हो सर, माझ्या फ्रेंडचा बर्थडे आहे, तर मला सुट्टी हवी होती. ते तुम्ही मला सांगितलं असतं तर मी सुद्धा देऊ शकलो असतो ना. इट्स ओके शिवकुमार. म्हणजे शेवटी सँक्शन तर तुलाच करायचं आहे. करशील ना? काय सर, तुम्ही असं बोलल्यावर मी नाही म्हणू शकणार आहे का? थँक्यू सर. तुमच्या फ्रेंडच्या बर्थडे बद्दल कळलं, पण तुमची बर्थडे नाही कळली. माझी बर्थडे 14 नोव्हेंबर. अच्छा, बालदिन. सर, तुम्ही दोघं बोलत बसा. मी एक महत्वाचा कॉल करून येतो. अरे पण या फाईलवरती सह्या पाहिजे होत्यात ना तुला. नाही, त्या फाईलमध्ये थोडे करेक्शन्स आहेत. मी ते करेक्शन करतो आणि येतो परत.